माझी बायको. नारळ फोडून शुभारंभ केला आहे. आम्ही निघायचा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. चला. सो लग्नानंतरची आमची पहिली ट्रिप आहे आणि आम्ही जातोय ह्याच्या मित्राकडे. तो तू सांग कुठे. आम्ही चाललोय चिपळूणला. चिपळूणला ते सुद्धा कोस्टल रोडने चाललो. पहिल्यांदा आता आम्ही इकडनं जाणार आहोत भाऊच्या धक्क्यावर. भाऊच्या धक्क्यावरती जाऊन आम्ही रोरोनी आम्ही तिकडनं निघणार आहोत अलिबागला. मग पुढचे अपडेट्स आम्ही देत आहोत. सो रोरोचा हा माझा एक्सपिरियन्स फर्स्ट आहे, तर बघूया कसा एक्सपिरियन्स आहे. आणि माझा पण पहिलाच आहे. सो आता आम्ही पोहोचतोय भाऊच्या धक्क्याला. जिकडनं आम्ही रोरो पकडणार आहोत. रोरोचा पहिला एक्सपिरियन्स आम्ही घेणार आहोत. लग्न झाल्यानंतर पहिलाच एक्सपिरियन्स कोकणात जातानाचा. 2-3दा प्रयत्न केला होता जायचा, पण कॅन्सलच होत होता. आज फर्स्ट टाइम रोरोनी जात आहोत. टर्मिनल 1ला आम्ही चाललो आहोत. आतमध्ये एंटर केलं आहे आणि हा सगळा रोरोचा आता रोरो दिसेल आम्हाला. माहिती लोकांना काही एक्साइटमेंट नसेल कारण 5 वर्ष झालेत, पण आमच्यासाठी एक्साइटमेंट आहे. ते बघा ती रोरो. सो आम्हाला आमचा बोर्डिंग पास मिळाला आहे. पण हे कुठून गाडी कुठून आली? आता ते मलाही नाही माहिती की रोरो मध्ये चाललेलो बोर्डिंग पास. हा काय and the view looks amazing. रोरो मधली आमची एंट्री. ही सगळ्यात शेवटी नको तू पहिली दे मॅडम. कसं वाटतंय? खूप मस्त. याच्यामध्ये आमची गाडी बघा तिकडे नटलेली गाडी. ती बघा काढलेलं. सो गर्दी बघा. ऑर्डर काय केले दाखव जरा. दाखव. One Americano, then one tandoori chicken sandwich, spicy Korean ramen. सकाळ सकत रॅमेन. तुला काय प्रॉब्लेम? अरे मला प्रॉब्लेम नाही आहे, पण सकाळ सकाळ रॅमेन खातेस तू काय? एक ही आहे. रॅमेन कितना नाही एक ही आहे. There are so many people who eat ramen in the morning. म्हणजे मागच्याने रामेनच ऑर्डर केलं. रॅमेन मला वाटतं अर्धवट खाल्लेला दिलाय. पुढे जाऊया ना फ्रंटला. काय वाटतं तुला? काय वाटतं ह्याच्याबद्दल? तुझं काय मत आहे? हा रॅमेन मला वाटतं अर्धवट खाल्लेला दिलाय किंवा 1/2 दिले. 1/2 मध्ये दिलेला आहे हा रॅमेन. एवढं सगळं आम्ही 1000 रुपयात घेतला आणि प्राइस तुम्ही घ्या, बट इट शुड बी वर्थ पेइंग यार. भाई एक कळ शेवटी यायला भाई की ना पुढेच बसून खाऊया. हो कचऱ्याच्या बाजूला उभं राहा ना मस्तपैकी. फायनली आमची रोडो निघाली आहे. आता आम्ही भेटूया मांडवा म्हणजे अलिबागला. सो आता आम्ही रॅमेन, अर्ली मॉर्निंग सँडविच आणि कॉफी या व्ह्यू बरोबर आम्ही खाणार आहोत. दिस इज द व्ह्यू. टेम्पो सिरीज मध्ये आपले स्वागत आहे. कृपया पुढील सूचनांकडे लक्ष द्या. बाहेरील जागेत बसलेले प्रवासी कृपया आपल्या जागेवरच बसून राहा. नेक्स्ट ट्रिपसाठी आमचं टार्गेट तिकडे आहे. सगळं उडतं.
मगाशी रामेन उडत होता उडून त्या मागच्या मुलीवर गेला. सो हे वाटतच नाही की बोटीत आहोत आम्ही, कसं वाटतं की खरंच आहे. आणि बघा एवढ्या गाड्या आहेत खाली, तरी आज गाड्या कमी आहेत वीकडे असल्यामुळे. अँड वी आर ऑलमोस्ट बिफोर टाईम. 12 मिनटं आधी, म्हणजे तिथे पोहोचेपर्यंत होतीलच एक 5-6 मिनटं. मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचत आहोत. वाहन चालकांनी आता आपल्या वाहनांकडे प्रस्थान करावे. सो ही अशी सगळी व्यवस्था असते बघा. अशी गाडी आहे आमची गाडी. फोटोग्राफर आलेला आहे बघा. मेरा पर्सनल व्हिडिओग्राफर. सो आम्ही आता बाहेर पडतो आहोत मस्तपैकी. हे बघा चालत लोक चाललेली आहेत. ज्यांच्याकडे गाड्या नाही ते चालत जातात. आमच्याकडे गाड्या आहेत, आम्ही गाडीने जातो. अलिबागला चाललो आता. आणि काय पहिलं छास बनवलं नव्हतं, पॅकेटमधनं काढून आणलेलं. त्यात मी सगळं जिरा अँड ऑल ऍड केलंय. तू काही बोलू नको. काही असलं तरी मी जिरा, चाट मसाला, मीठ सगळं ऍड केलं. पॅकेट मधलं होतं तर काय झालं. सो आता इकडनं आम्ही चाललो आहे मुरुडला. सो रेवदंडाच्या आधी पंक्चर काढलंय आणि आता पेट्रोल भरतोय. जवळजवळ 1,500 पेट्रोल आता आम्ही भरलेलं आहे. डे 1 पहिलाच दिवस. 2 तास पण नाही झाले अलिबागवरनं. आणि झोपा काढायच्या. झोपा काढायचं म्हणजे झोप आली मला. सकाळी मी 5:30ला उठले. थोडा वेळ झोपू दे प्लीज, थोडा वेळ फक्त. आता मस्तपैकी फणसाडचा रस्ता आहे अभयारण्याचा आणि आम्ही गाडी चालवतो आहे. कसलं भारी वाटतंय. रेकॉर्डिंग ऑन केलं का? मी फोन ठेवेन बघा पहिलाच सांग. कोणाला तरी जाम मज्जा येते गाडी चालवायला. सॉलिड वळण आहेत आणि खूप मज्जा येते कोणाला तरी. पुढे कोणी नाही आहे आणि पूर्ण जंगल एरिया आहे. आम्हाला बरीच जण विचारत होती की तुम्ही फिरायला कुठे जाणार आहात. तर कौस्तुभ बोलला की काहीच नाही, आपण गाडी काढूया, जिथे रस्ता जाईल तिथे जाऊया. वी शुड नॉट हैव अ डेस्टिनेशन इन माइंड. गाडी निकालो, जहाँ रास्ता ले चले वहाँ जाओ ना कौस्तुभ. सगळ्यात बेस्ट. आणि सगळ्यात याच्यापेक्षा भारी काय असू शकतं. कोकण हे सुद्धा कोस्टल रोडनी, जिथे आम्हाला 3-4 फेरी बोट्सनी आम्हाला रोड क्रॉसिंग करायचं आहे. हा रोड खूप वर्षांनी मी एक्सप्लोअर करतोय. जवळजवळ 7-8 वर्षानंतर मी आता परत या रोडवरती येतो. त्यामुळे अजून मजा येते. प्रो आहेस ना तू. तो प्रो आणि मी प्रो मॅक्स. सोफा काढण्यात मी खूप दमले रे. मी पण तेवढाच होतं ना. पण तुला तेवढी एनर्जी आहे, मला नाही आहे तेवढी एनर्जी. मोबाईल लावलाय, मोबाईल लावलाय. आम्ही फिरत फिरत जातो असंच. चुकी
अशी थोडी पुढे आहे. मेरी लैला, लैला, आगर आगर आहे आगर दांड आगरदांडा. दांडा आगरदांडा. दांडा. सो आता नेक्स्ट फेरी येत आहे, ती आहे आगरदांडा टू दिघी. लोकेशन आहे दिघी. जिथे आम्ही आमचं प्री वेडिंग शूट केलं. कोंबडा यायचा का? आगर काय ओके. आगरपाडा. आगर दांडा. आगरदांडा जेट्टी आगर अगोदर. ही जेट्टी इकडे आहे आणि आता इकडे काहीतरी आपल्याला. सो हा बघा, हा मॅप आहे पूर्ण. सो आम्हाला घेऊन जाणारी फेरी आता आलेली आहे. ट्राय कर. सो आता गाडी उलटी चढवायची आहे. 1 वाजताची जेट्टी आहे फेरी आणि आम्ही आहोत दिघी क्वीन. दिघी क्वीन पहिल्यांदा मी असे 3 जेट्टी चेंज करून आम्ही जाणार आहोत आणि मस्त ॲडव्हेंचरस एक्सपिरियन्स आहे. मोस्टली तर मी ॲडव्हेंचरस नाही आहे, पण कौस्तुभमुळे आता सगळे ॲडव्हेंचर्स करायचे. पण मजा येते, खूप मजा येते. फक्त गरम होतं आहे, पण त्याचा काहीच इलाज नाही आहे. पण गाडीतही बसायचं नाही आहे, असा वातावरणाचा आनंद घ्यायचा. आणि ही बघा, ही वरती उभी आहे ती क्वीन. सो आत्ता हा चालला आहे आमची लाल परी आणायला, म्हणजेच आमची गाडी. आता आमची बोट सुटत आहे आणि आमची लाल परी येत आहे. रिव्हर्समध्ये गाडी आत टाकायची आहे. आणि ह्या प्रकारे आमची लाल परी आत आली आहे. किती छान वाटतंय. मग काढताना इझी पडते ना. काढेल काढेल. Where he is coming out. अजून काय बाहेर येत नाही. इथे जायला जागा नाही, तर इथून गेली असते. आला 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 बाहेर आला. होय. स्वतःला सेलिब्रिटीच समजतो हा. इकडे पण इंस्टाग्राम स्क्रोल चालू आहे. इंस्टाग्राम स्क्रोल म्हणजे स्टोरी टाकत. तो इकडे आणि आम्ही चाललो इकडे. कंटाळीस नाही, नक्की. गर्मीने कंटाळ. बाकी तुला नाही कंटाळ. तुला गाडी सकट 180. सुंदर वारा सुटला आहे. अगदी
असं वाटतंय की झोपू मी. एवढी भरली बघतो. हो फुल आहे टेक्सास. गाड्याही तितकेच आहेत. फायनली आम्ही पोहोचलो आमच्या अजून एक स्टेशन. आमची लाल परी आली आहे. आता आमची दुसरी जेट्टी आहे ही. त्यानंतर आता 1 तासाचा प्रवास आहे आणि मग त्यानंतर अजून एक जेट्टीमध्ये. डोर ओपन कर. सो आता आपण कुठे चाललो आहोत? सो आता आम्ही खाल्ल्यानंतर आता चाललो आहोत बागमांगल्याला. विच इज मोर 22 किलोमीटर्स, म्हणजे अर्ध्या तासात आम्ही पोहोचणार आहोत. बागमांगल्याला पोहोचू आणि तिकडनं मग आम्ही समोर मंडणगडासाठी रूट पकडणार आहोत. दुपारचं रणरणत ऊन आहे आणि काही जास्त शूट करणार का नाही आहे म्हणून काही करत नाही. तू चालवतोच अशी आहेस की मी अशी बाहेर जाईन. तुला मज्जा येते ना चालवायला? एकदम मनसोक्त वाटतंय ना चालवायला? गाडी चालवायची मजा ही कोकणात आहे, तशीच मजा आज येते गाडी चालवायला. आम्ही काही लोकेशनवरती जास्त थांबत नाही आहोत. आम्ही फक्त डायरेक्टली कोस्टल रोड मार्गे आम्ही गुहागरला जातो. गुहागरला, गुढेपाट्याला, नंदुरच्या घरी. सो त्यामुळे आम्हाला मध्ये काही फिरण्यात थांबण्यात इंटरेस्ट नाही आहे. सो आम्ही डायरेक्ट तिकडे चाललो. बट पहिल्यांदाच एका दिवसात आम्ही 3-4 काय बोलतात बोट्स फेरीज चेंज केल्या आहेत. खूप मस्त, म्हणजे वेगवेगळ्या फेरीजचा आम्ही अनुभव घेतला आहे. कोस्टल रोड त्याला म्हणतात. माझं तर पहिल्यांदाच आहे, माझं मला माहिती ही इज अ प्रो. सो मज्जा येते. सो आता दिघीमध्ये आहोत. दिघीमधनं आम्ही आता चाललो आहोत बागमांडला. कडक रखरखत ऊन आहे. जवळजवळ आम्हाला आता 45 किलोमीटर जायचं आहे आणि बाईंना लागली आहे भूक. जोरात भूक लागली आहे यार, पण इथे काहीच नाही दिसत आहे. बिस्किट दिले तर बिस्किट नको आहे, लाडू दिला आहे तर लाडू पण नको आहे. मला जेवायचं आहे. पण आता काहीच नसल्यावर काय करणार. सो आता बागमांडलाची दुसऱ्या फेरीसाठी आम्ही जाणार आहोत. रखरखत ऊन आहे. आता बागमांडल्यालाच भेटू आपण डायरेक्ट. सो जेवायला आम्ही आलो होतो कोकणांचे खाना झालं आणि कोकणाची सुरुवात. ॲक्च्युली चुकडीचं माझं हाताने खायचं, पण आता काय चमचा आहे गरम आहे म्हणून, कारण कंट्रोल होत नाही आहे. जेवणाच्या आधी उकडीचा मोदक ऑर्डर केला. उकडीचा मोदक आणि तूप. आणि आता आला आहे ताक. ॲक्च्युली मी ऑर्डर केलं होतं सोलकढी, पण अनफॉर्च्युनेटली सोलकढी अवेलेबल नाही आहे. हे पटकन गरम आहे. मन तृप्त झालं. सॉलिड. घे तू खा. नाही, घे ना. घरचं जेवण परत आलो होतं आम्ही खानावळीत, म्हणजे जिथे प्री वेडिंग चाय झालं होतं तिथे, आणि आम्ही ऑर्डर केलं खोतांच्या खानावळीत आलो आहोत तिथं. तिथे आम्ही प्री वेडिंग चाय झालो होतो. तिकडे ऑर्डर केले दाल राईस आणि आवडतं पॉपलेट आणि माझे प्रॉन्स फ्राय. तोंडात पाणी सुटलंय. ह्याला हा पहिला पापलेट आला होता, तो काही फ्रेश नव्हता हा असा बोलला, आणि गपचूप पापलेट खात होता हा. तर ह्यानी त्या मागच्या मुलाला कंप्लेंट केलं की तुमचं पापलेट फ्रेश नाही आहे. तो मुलगा काहीच नाही बोलला, गपचूप गेला आणि थोड्या वेळात येऊन बोलला की सर मी तुम्हाला ना दुसरा पापलेट देतो. आणि ह्यानी लगेच तो पापलेट तशाचा तसा इथे ठेवला आहे अर्धवट, आणि आता नवीन पापलेटवर डायरेक्टली ताव मारायला बसला. कसा आहे हा पापलेट? आणि तो ऑलमोस्ट खाऊन झाला आहे, अर्धा आहे, आणि आता डायरेक्ट दुसऱ्या पापलेटवर ताव मारतो. पण हा दिस मच बेटर ना, एकदम ज्युसी, आणि हा त्याच्यापेक्षा साईजमध्ये मोठाही आला आहे.
फुकटमध्ये 2 पापलेट खाल्ले. यम्मी. सो आता आम्ही बाग मांडल्याला पोचत आहोत आणि इथला व्ह्यू खूप मस्त आहे. कसलं सुंदर आहे रे कोकण. आणि हे कोकणातले वळणदार रस्ते, वळणाची रस्ते. खूप मस्त खरंच. तर आपल्याला इकडनं जायचं समोर. काय वाटतं, चान्स आहे का आपल्याला जायचा? ऑफकोर्स. का नाही का नाही. सो आता मी बाग मंडलाला पोहोचलो आहोत. किती तिकीट घ्यायला लागेल तुला? गाडी आणि 2 जण आहोत. हां हो. जस्ट तिकीट घेतली आहे आणि नाही गेला आहे. सो वी आर लकी इनफ टू गेट इन द जेट्टी. आणि ही आमची 3री जेट्टी आहे. सो वी आर लकी इनफ की आपण वेळेवर पोहोचलोय. 3rd जेट्टी बाग मांडला. गाडी वळवून लावायची आहे आणि आम्ही वळवण्यात एक्सपर्ट आहोत. सावलीत बसायचं म्हणून मी ह्या बाजूला आहे. आणि इकडे आम्ही आता पोहोचलो आहोत. एकदम 5 मिनिटांत. सो आता इकडनं आम्हाला जायचं आहे दाभोळला. काय चाललं रे. ड्रायव्हर लाईफ बस लाईफ. ड्रायव्हर लाईफ आणि बॉस लाईफ बघा किती सुखी असते. बांधकामामुळे रस्ता अगदी खराब आहे. काहीच दिसत नाही आहे. सगळीकडे धूळ धूळ आहे. काहीतरी बोल. काय बोलायचं आहे? मग मी तुझ्याकडे कॅमेरा पकडला. मला काय माहिती, मला वाटतं तू असंच. कुठे रस्ता तर चांगला आहे, काही दाखवतेस तू व्हिडिओ. हा म्हणून तर मी कॅमेरा घेतला दाखवायला. आता झाला चांगला. फायनली आम्ही 12 तासाचा 10 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलोय. 7 ते 7 किती झाले? 7 ते 7. आय मीन स्पेशली मेनू ते बहुत दूर आले. कसला भारी रोड आहे. नंदू ट्रॅव्हल कसं करतो? गाडी आहे. आता मी तुला विचारलं तुझ्याकडे ॲक्टिव्ह आहे का नाही. ऍक्टिव्ह नाही, बाईक आहे कुठं. अच्छा बाईक. गाडी आहे. वन टाइम एकच गाडी जाऊ शकतो. अशी एंट्री.
अजून कशी नाही अहो तो रस्त्याने आलो तो सगळा रस्ता खराब होता पूर्ण. हो कुठे मी पण पाया पडतो आता. ती नंतर पडणार होतो पण आता नंदूची आई. हो नंदूची आहे. सो आता मस्तपैकी रात्रीचा व्यू. आता जेवण झालं आणि आता आम्ही झोपायला झालो आहे. रात्रीचे वाजले 10. हे बघा आमची रूम बघा. रात्री बघा. उद्या सकाळी बाहेरून दाखवतो. पण हा व्ह्यू आहे बघा. पूर्ण जंगल. हे बघा नजर येईल तिथपर्यंत जंगल दिसेल. आणि हे बघा लाईट बंद केल्यावर बघा साईजचं. हा व्ह्यू. आतमध्ये दाखव आपला. आणि ही आमची रूम थोडी मेस आहे कारण आम्ही लेट दाखवतो तुम्हाला. आमची रूम थोडी नाही बऱ्यापैकी मेस आहे. सो ही आमची रूम. रूम टूर. रूम टूर पण बऱ्यापैकी मेस आहे रूममध्ये. ठीक आहे चल आजचा दिवस संपला. गुड नाईट. गुड नाईट. डे 2. डे 2 आज आम्ही गुहागरमध्ये आहोत. गुडेफटा नंदूच्या घरी. आता इकडनं बघूया आता ठरवू कसं करायचं आहे. पण बघा आता प्रत्येक ज्ञानी हुशार असतो. प्रत्येक हुशार ज्ञानी नसतो. इंटेलिजन्स जो आहे तो क्लेवर असतो. सो नाश्ता. गरमागरम पोहे नंदूच्या आईने बनवले. सो नेटवर्कच्या शोधात आम्ही आलो आहोत. इकडे नेटवर्क थोडंसं मिळतं पण आज मिळतच नाही. सगळे फोन असे आहेत. हे आमचं घर आहे इकडे. इथे आम्ही राहतो आहे. हे नंदूचं घर आहे आणि आम्ही इथे मागे. नेटवर्क की खोज नाही. पण नशीब एवढं खराब आहे की नेटवर्कच नाही. चांगली गोष्ट आहे. मी बोलली नेटवर्क नाही आहे. कसं वाटतं इकडे? खूप मस्त निवांत वाटते. काहीच नाही करायचं. फक्त सकाळ सकाळ पक्ष्यांचा आवाज. हो खूप भारी. मला माझ्या गावची आठवण आली. लहानपणी असंच गावी मस्त निवांत कभी भी उठो कुछ भी करो असं वाटलं मला. सिरियसली. बघ फ्लोरोसन मॅचिंग पॅन्ट पण आहे फ्लोरोसन माझ्याकडे. मी नाही तर ते लोक सगळं हँडल करतात. फर्स्ट टाइम त्या लोकांना कोणाला जमत नाही आहे. पण मी बोलली आता जाऊ दे. पुढे समोर जायचं. तिथे हा पूर्ण ग्रीनरी पॅच आहे तिथे. वरती एकदम टॉपला. वरती काही नाही. त्यावरती डायरेक्ट देव आहे. सो आता आम्ही चाललो कोयना टायगर सँच्युरी. टायगर सँच्युरी. सह्याद्री टायगर. कोयना वाईल्ड लाईफ सँच्युरी आणि चांदोली वाईल्ड लाईफ सँच्युरीचं एकत्र करून मग सह्याद्री टायगर रिझर्व.
तिकडे आम्ही आता चाललो. म्हणजे पोटात झाड येणार आहे आता. ते लहानपणी बोलायचे ना. लहानपणी बोललेलं नंतर आपल्या हाताने काय लागतील ते काढून घ्या. खूपच मोठा गड आहे. फुलपाखरू ब्लू नॉर्मल. खूप छोटे ती जंगली पण खूप सुंदर आहेत चवीला. आम्ही याला खाटी जांभूळ म्हणतो, म्हणजे लहान असतात म्हणून. हा ठीक. तुम्ही ते दिवसाही येता की रात्री आली? ॲडव्हेंचरस हनी. कडेला आपल्याला पाण्याचाही आवाज येतोय. या दरीत आता आपल्याला उतरायचं आहे. वेगळ्याच तऱ्हेचं हनीमून आमचं झालं इकडे. हे प्लांट जे बघते ना, हे आहे वेत, म्हणजे ह्याला केन म्हणतात. ते केनची झाडं आहेत ही सगळी. आणि मी हे पहिल्यांदा जंगलात बघितलं हे झाड. हे केन आहे, हे आपण आपल्या इथे पण लावलंय. हो. आणि आपण ही जे खाली एक दरी आहे, त्या दरीतनं खाली उतरून जाणार आहोत आता. एक वेगळ्या प्रकारचं हनीमून आम्ही करतोय. लोकांना वाटतं हनीमूनला काय काय करतात, त्यातलं आमचं काही वेगळंच चालू आहे. आम्ही आलो आहोत कोयना हे टायगर रिसॉर्टमध्ये, हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आता आपण नवीनच एक मेल आणि फिमेल सोडलं आहे, त्यांचं सॉफ्ट लँडिंग केलं आहे. सगळीकडे हे डुक्कर घासून गेलेत. त्यांच्या ह्या बसण्याच्या जागा, पाणी आहे आपण बघू शकतो. याच्यात डुक्कर आणि सांबरे येऊन बसतात. आपण बघू शकतो हे त्यांच्या बसायच्या जागा आहेत. आज 5 तारीख आहे मेची आणि सह्याद्रीमध्ये अजूनही खूप ठिकाणी असे वाहते निर्झर आहेत. आपण बघू शकतो इथे डुकरांचे पाय आहेत. पाणी पिताना त्यांनी गुडघे दुमडून पाणी पितांचे पण काही ठिकाणी आपल्याला दिसतंय. उतरून आपण इथून खालती जाणं या दरीतनं. अजूनही आपण बघू शकतो इथं पाणी चालू आहे. म्हणजे खाली समोर दिसतंय तुला सगळी पानं, पानगेटीसारखी किंवा पानांसारखी,
खायच्या पानाचं ही सगळीच्या सगळी जंगली मिरी आहे. ही आपण जे बघतोय ना का, ही सगळी जंगली मिरी आहे. ही सगळी जंगली मिरी आहे. अशी झाडं आहेत ही हाडं. हाड आहे. मांडीची हाडं आहेत ही. इथं इथं इथं. काय काम पण होईल. दुपारचे जवळजवळ 2 वाजलेत आणि वातावरण बघ, असं वाटतच नाही आहे की दुपारी संध्याकाळची 4-5 वाजले, ऊन अजिबात नाही. चिखल डुकरांनी चिखल काढला, सांबराने चिखल काढला. घास तर त्याच्याने बघ कसं चिखलबाजी खाली पडतो, त्याच्या अंगावाला चिकटलेला असतो तो. त्याची हे पापडी बाजली. ते जुनं आहे ना. नाही जुनं म्हणजे फार जुनं नाही, ते चिकते लवकर ना. बारीक आहे. हवा बघा सुटली आहे. सो हा वॉटरफॉल पाणी पुढे आहे ना सर. हे छोटं आहे, ते जरा मोठं. हा माझ्या मित्राच्या मित्राची जागा आणि हाच तो मित्राचा मित्र. दिस इज नॅचरल बिस्लरी. थंड आहे पाणी. वा, सो क्लिअर. आणि हे पाणी इथून येतं आणि इट गोज डाऊन. लेपडची पण असू शकते, कारण हे सगळं करतात मोस्टली लेपडची. टायगर जाडं वाटलं पहिलं मला, पण ह्याचं पान होतं. लेपडचीच काय ते 110%. काय बेबी जामुन. सो मस्त जांभूळ घ्यायचा कार्यक्रम चोरून. बेबी जामून खाणं. बेबी जामुन तोडून खायची बघा ही सगळी जांभळाची झाडं. पण मस्त आहे. कशी वाटतात? मला जामुन आवडत नाहीत, पण हे आवडलेत बेबी जामुन. मग प्री वेडिंग काय म्हणतात, हनीमूनच्या ॲडव्हेंचरबद्दल काय सांगशील? तू सांग. आणि मस्त पाऊस सुरू झालेला आहे. हा सफारीचा रस्ता आहे.
बॅक सीटवर मस्त एन्जॉय रोड खाली हा खाली बाहेर जातो तिकडं. कुरकुरे खात मजा येते. नेचर पण जाते. मस्त. नेचरला खाली उतरतो. हा भैरवगडला पूर्ण जातो ना. आता आम्ही कोरझोनमध्ये फिरतो आहोत, ते सुद्धा आमच्या गाडीने. सह्याद्री टायगर रिसॉर्ट. सह्याद्री टायगर रिझर्व मध्ये आम्ही आमची गाडी घेऊन फिरतो आहोत. पाऊस थोडासा पडतो आता, थांबला. सो बघा किती डेन्स आहे फॉरेस्ट पूर्ण. मस्तपैकी खात खात आम्ही चाललेलो आहोत. काय खाते? मी लिफ्ट खाते. गाडी चालवायला आम्ही माणूस ठेवलाय. उतारवा हो. फोन पडायचे चान्सेस एक्स्ट्रीम आहेत. ठीक आहे, फोन हातातनं सटकायचे चान्सेस एक्स्ट्रीम आहेत. ठीक आहे. ते शॉर्टकटने जात असतील ना. हे घे, हे घे, हे घे, इथे बघ, इथे बघ. हे घे, हे बघ इकडे मागे, हे घे. सगळी गरमागरम वडापाव खायचा आहे. टायगर सफारी नंतर आता वडापावचा ब्रेक. सगळी गरमागरम वडी आणि मिरच्या. हे घे, हे घे. अजून आहेत, 8, 9 हात बसलेले आहेत. वडापाव चटणी नाही आहे. चटणी नाही, मग काय झालं? लसूण चटणी आहे, मिरची आहे. लसूण चटणी कुठे आहे? लसूण चटणीच आहे ना. खा पटकन सर. गरम आहे खूप. तेल जरा चांगलं मोठे. पण बघ ना, अजिबात ऑइली नाही आहे बघ. म्हणूनच तर बोलला चांगलं आहे. GTTचा माहिती नाही, ती जर बोलली तर बोलायचं, नाही तर नाही. तेव्हा मगर आहेत दिसले. ठीक आहे, चाल बाय. इथे इथे बाहेर नाही येत रे. हा बाई त्यात मगरी आहे बघ, दिसले का? त्याला चालता चालता दिसल्या बघितलं. हा आई उसकी आंखें ऐसी थी. तर तिथे अजून एक मगर आहे पुढे गेली. पुढच्या बाजूला पण इथे ना, ही एक, ही दोन, इकडे दोन, तिकडे. इकडनंच बघायचे, पुढे जायचं. जायचं पुढे. चालू करू नको. मगर
आम्हाला ह्यात सो आम्ही मस्त मगर बघायला आलो आहेत. ते बघा मगरी तिकडे आहे ते बघा. हे बघा इथे मगर आणि बियार हिअर. असं जेवण पुरी श्रीखंड पुरी आणि आमटी आणि भाजी. नंदूकडे आम्ही जेवतोय आज. उद्या आम्ही जाणार इकडनं निघणार. उद्या आम्ही जाणार कुठे? रत्नागिरी. बोल. रत्नागिरी उद्या आम्ही जाणार आहे. जेवायला पुरी भाजी आणि आमरस. आणि हे श्रीखंड घरी केलं आहे बोल. काकीने. उत्तम. इथे दही भेंडी आहे, ते कोशिंबीर आहे, आमटी, चवळीची भाजी, खूप सुंदर. सो दिवस संपला. डे 2 हॅज एंडेड आणि आम्ही मस्त ॲडव्हेंचर करून आलो आज. चलो गुड नाईट. कर गुड नाईट. गुड नाईट. सो डे 3 ची सुरुवात. गुड मॉर्निंग. आजचा काय प्लॅन? तू जे बोलशील ते. आज तर आम्ही निघणार आहोत रत्नागिरीला जायला आणि जिथे रस्ता जाईल तिथे जायचं. बघूया मग. आता करतो नाश्ता आणि मग आंघोळ वगैरे करून आम्ही दिवसा निघणार आहोत. बैलाचा बराचसा खाल्लं टणटणीत नुसतं राहिलंय ते. त्याला आजार तुम्हाला माहितीच नाही की कधी नाही. हा रोज जायचा लवकर ना, तर त्या दिवशी 8:30 वाजता वर गेला. तेव्हा हाक मारतोय, लवकर या कशाला. पैसे आली मग ते कपडे बिडे ज्याला बिचारे त्याला पुसायला लागतात. मग कपडे वगैरे दिलेले पुसलेले. मग 11 वाजता 8:30 वाजता ती काढली तर थोडासाच दिलं नाही हात आंबे. असं सकाळचा नाश्ता काय आहे? बोल पटकन. बोल पटकन. भाजणीचे वडे आहेत आणि दही, त्यानंतर इथे मिरचीचं लोणचं आहे आणि हे लसूण चटणी आणि पाणी. तर आता खाऊया आणि निघायची तयारी करूया. बघ खाऊन पटकन. सो या गोठ्यामध्ये आम्ही आता गाईंना आंघोळ घातली. आता ती दूध काढणार आहे. मला लाथ मारायला. काय झालं? मला एकच लाथ पडली की झालं. सो आज जेवायला आहे खिचडी. दुपारचं जेवण. खिचडी आहे, कढी आहे, त्यानंतर इथे काळ्या वाटाण्याची आमटी आहे, 2 पापड आहेत, उडदाचा पापड, हा मसाला पापड, लोणचं आहे, हे हळदीचं लोणचं आहे आणि मिरची फ्राय. आज आम्ही पुढे गेलो नाही. आज आम्ही इकडेच थांबलो. सो आता खाऊन भेटू. आपलं भाकर.
मस्त गुहागर बीचला आम्ही आलेलो आहोत. काय ड्रामा करते माहितीये बघ, दगड खाते आणि ओंकार तिला मारतो ना तर मम्मीच्या लपते आणि मम्मीला गुहागर चौपाटी की दादर चौपाटी हेच कळा. गुहागर बीचवर आलो आहेत आणि मी तिथे लेमन सोडा. आणि मी कोकम सरबत, कोकम सोडा. माझं संकट आलं. हा कुठे भटकत होता काय माहिती. तर आता आम्ही चौपाटीवर मस्त भेळ आणि कॉर्न चाट खातोय. कशी आहे भेळ? मुंबईसारखी आहे का की नाही? हो, मुंबईसारखी. सिरियसली? चल मुंबईलाच खातोय. ओ तर त्यांना न्यूरोलॉजिस्टला दाखवून येऊया. 1-2 दिवस खाऊया मग रिटर्न जाऊया. गुहागर बीचवर जायचं. जेवणाला आम्ही फिश मागवलं, सुरमई. सुरमई फ्राय, त्यावर मस्त असं लिंबू पिळायचं आहे. माउथ वॉटरिंग, टेम्पटिंग फील होतं. खाऊन पटकन, गरम आहे पण तरी पटकन खाऊन बघायचं. खूप गरम आहे. लिंबू एका बाजूला लावायचं आणि दुसऱ्या बाजूने खायचं. अरे यार गरम आहे, मी उचलते तरी तो लिंबू असा आत जातो. फिश खूप फ्रेश आहे, ज्युसी आहे. मस्त, खूप छान. GTT. कशी गाडी प्रो चालवते. आहे मग प्रो. तू ॲक्सी देत नाहीयेस, खूप स्लो देतोयस. बघा कोण गाडी चालवत आहे. ती पण एका हाताने. तू विचार कर, आज तेरा भाई गाड़ी चलाएगा, आज तेरी बीवी गाड़ी चलाएगी. इथं सरळ लेफ्ट. ओ माय गॉड, कौस्तुभ बघ समोर रस्ताही दाखव कसा आहे. बघा रस्ता. किती सोपी आहे रे गाडी चालवणं. तुला बोलली मी चालवू शकते. आणि सोच एक BRP के गाडी चलावी. गाडी बघा कोण चालवत आहे. कौस्तुभ फक्त ॲक्सी देतोय खाली. गिअर ऑलरेडी टाकलाय. कितव्या गिअर? ए तिकडे बघ कितव्या गिअरवर काय. डोळ्यातून पाणी आलं. गाडी येते समोरून. कोथिंबीर असं मिक्सरला लावायचं, बारीक करायचं आणि टाकायचं. कळलं का? हो. काय? तांदळाच्या पिठात ताक जे असतं ना ते असं कालवायचं. त्याच्यानंतर फोडणी द्यायची. जिरं नाही घालत. मोहरी आहे. मोहरी आणि हळद असं टाकते मी फोडणीला. अच्छा. हिंग नाही टाकली कारण लसूण वापरतो ना, कोथिंबीर लसूण. मग हिंगाचा काय उपयोग होत नाही. घातला तर त्या फुकट जात नाही. जरी चुकून घातला गेला तर तो फुकट जात नाही. हवा असा नाही आहे पण लसणीच्या वासाने ते उपयोग होत नाही त्याचा. लसणीचं टेस्ट आणि स्मेल मस्त येतं. पुढे नुसती पण हिंगाची होत्या. न लसूण घालताना हिंगाची पण होते. मग काय त्यात हे कालवलेलं पीठ घालून मग असं हलवत राहायचं. मग झालंय बघ ना. उखड करायची झाली ना, एवढा चमचा असतो ना, 1 चमचा पीठ
तो आपल्या डाळीचा जो डावा असतो हो तेवढं. ओके. साधारण भाकरी भाजते ना कणिकची हां. म्हणजे तेवढं पीठ झालं पाहिजे एवढं गोळा. त्याच्यानंतर फोडणी द्यायची. हां हे बनवायची रेसिपी. फोडणीमध्ये काय काय टाकलेलं तुम्ही? मोहरी, मोहरी, तीळ, तीळ, सफेद तीळ, हां, हळद हळद, आणि आणि मिरची. मिरची. हां एवढीच फोडणी. मिरची आणि आपलं लसूण हां ती लसूण मिरची ते कच्चं टाकायचं. कच्चं टाकायचं. हां ते फोडणीत नाही टाकायचं. झालं, एवढंच. उकड बनवायची रेसिपी आणि शिका. करायची मीठ टाकायचं. हं. व्हॉट्सअपवर लिहून हिंग घेतलं. घालतो. कढीपत्ता भाजी चांगली लागते. तर कढीपत्ता ना. चालतो म्हणजे आता आमच्या इथं नव्हता नाही इथं आहे पण वर आहे हा नाही करू देणार. हं. आणि मग नंतर वरून तूप. आपल्याला आवडलं तर नाही आवडलं तर घातलं नाही ते यात घातलंय ना? दगडूच उपडताय. नाही आहे? नाही अच्छा. आता नाही मी आता तुला नको असतं ना हं. तू घालायचंच नाही म्हणून नाही घातलं. आणि घातलेलं असलं तरी कळणार नाही तुला एवढंच. कळलं ना, मी हे सगळं कधी केलं नाही. सो डे 3ला आम्ही चिपळूणवरनं निघालो आहोत आणि आता चाललो आहोत रत्नागिरी मार्गे मालवणला. पहिला ब्रेक घेतला होता आम्ही हेदवीच्या गणपतीला. लक्ष्मी गणेश देवस्थान हेदवी. हां पण मस्तपैकी कोस्टल रोड आणि हा आमचा रस्ता. एका बाजूला डोंगर आणि एका बाजूला समुद्र आणि आम्ही मध्ये समोर जयगड. आणि ही इकडे बसली आहे, आजारी पडली आहे. आजारी नाही पडली, गरम होतोय त्यामुळे मला खूप त्रास होतो. आम्ही आता कंसाळवर चाललेलो आहोत. सो फायनली आम्ही आता जयगडला आलेलो आहोत. आणि हे समोरचं जयगड GT
जयगड जेट्टीवरनं आम्ही बाहेर पडत आहोत. समोरचं हे झाड बघ ना, सुंदर दिसतं. खूप भारी वाटतंय बघ हे झाड. मस्त. What a view. मुंडी. तिहोरी मुंडी. पाऊस येतो. सो आरेवारी बीच आणि आम्ही थांबलो इकडे जेवायला. फूड कसं असेल ते माहिती नाही. सो जेवायला आम्ही मागवलं कोलंबी फ्राय. कोलंबी फ्राय विथ द व्ह्यू तरी दाखव. कोलंबी आणि फ्राय. हा व्ह्यू. सुंदर असा आरेवारीचा नजारा. आजचा दिवस इथेच संपतो. मग त्रास देणारच ना काहीतरी. गणपती पोहायला चाललो होतो आम्ही. गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी मस्त आम्ही बीच व्ह्यू हॉटेलमध्ये कॉफी पितो. मोकळा आता आम्ही आलो आहोत. थोडीशी लाईन आहे ही बघ. आम्ही आलो आहेत गणपतीपुळ्याला. सो आता आम्ही आलो आहोत रूफटॉप कॅफेला चुकीची शपथ घेऊन सांगतो मी की तुला. टू ड्रिंक कॉफी. आणि हा बिझी आहे त्याच्या सालीसोबत बकचोदी करतोय फुल. कोकण ट्रिपची सांगता. घावणं आम्ही खातोय गरम गरम घावणं. मस्त. ची सुरुवात ते शेवट. घावणे आणि सोलकढी, कोकम सरबत आणि लास्ट बट नॉट द लीस्ट आणि आमरस. का सोलकढी पिण्यासाठी काय काय करायला लागतं. सोलकढीमध्ये बर्फ टाकला.
बस पाणी पाणी होईल ना तर. हॅलो हॅलो. सोलकढी आमची गरम झालेली तर त्याच्यात बर्फ टाकून आणलंय मस्त आता थंड. पहिला पाऊस लागलेला आहे आम्हाला चिपळूणात. आणि कौस्तुभ बोलतो आहे गाडी परत फिरूया आणि मी जरा नाही असं बोलते. पहिला पाऊस, किती मस्त भारी वाटतंय. लग्नानंतरचा पहिला पाऊस. लग्नानंतरचा पहिला पाऊस कसला भारी वाटतंय. अशा तऱ्हेने आम्ही हायवेला लागलेलो आहोत फायनली. तर आपण बायपास रोडला होतो. जर आपण चिपळूणमध्ये असतो तर आपण गाडी फिरवली असते पण आपण बायपास रोडला होतो. चिपळूणला सुद्धा चिपळूणच येत आहे बायपास. काही असो. हे दिसतात का? हो असं वाटतंय खरंच मावळे गड चढत आहेत. सनसेट बघा किती छान दिसतोय. सन अगदी सेट झालाय. सन आता चालला झोपायला. सन अगदी मस्तच सेट झालाय.